नमस्कार मित्रांनो, आपल्या छान छान मालिका या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. आनंदीचे आई बाबा घरी येतात. लीना त्यांना चहा देते. तितक्यात तिथे मनोज येतो. तो अण्णांना विचारतो, कशी आहे आनंदीची तब्येत? अण्णा म्हणतात, आता बरी आहे. एकदा तुम्ही दोघे जाऊन भेटून या तिला. तिला जरा बरे वाटेल. मनोज म्हणतो, हो जातो. लीना म्हणते, अण्णा सार्थक सर कसे आहेत? त्यांनी बराच अवघड व्रत पूर्ण केला आनंदीसाठी. आनंदीचे आई बाबा म्हणतात, हो खूप अवघड व्रत पूर्ण केलं. त्या माणसाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अण्णा म्हणतात, इतक्या सच्च्या मनानं देवाकडं प्रार्थना केल्यावर आनंदी बरी होणार नाही कशी? तिची आई म्हणते, आपल्या आनंदीवर इतकं प्रेम करणारा जोडीदार मिळालाय, खरंच नशीब आहे तिचं. इकडे हॉस्पिटलमध्ये सार्थक आनंदीला फळे चारत असतो. आनंदी म्हणते, सर मी माझ्या हाताने खाते. सार्थक म्हणतो, मी आहे ना इथे, मी चारतो, तुम्ही आराम करा. आनंदीला तिचं आवरण्यात मदत करतो, तिचे केस विंचरतो आणि तिला झोपायला सांगतो. तो म्हणतो, डॉक्टरांनी तुम्हाला भरपूर झोप घ्यायला सांगितली आहे. आनंदी म्हणते, मला झोपच येत नाहीये सर. ती म्हणते, मला एखादी गोष्ट सांगा ना, किंवा कविता, कारण मी तुम्ही दिलेली डायरी वाचली आहे. सार्थक हसतो. तो म्हणतो, मी गाणं म्हणू का? मग झोपाल तुम्ही. मग सार्थक गाणं म्हणतो. हॉस्पिटलच्या बाहेर रेश्मा आणि अंशुमन येतात. रेश्मा अंशुमनला म्हणते, हे बघा काम झालं पाहिजे. अंशुमन म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम, सगळं ठरल्याप्रमाणे होणार आहे. फक्त तुम्ही त्या सार्थकला लांब ठेवा, मग बघा मी काय करतोय ते. रेश्मा म्हणते, ठीक आहे, मी बघते काय करायचं ते, असं म्हणून तिथून जाते. इकडे आनंदीच्या घरी सगळे जेवायला बसतात. अण्णा विचार करत असतात. नीना म्हणते, अण्णा कसला विचार करताय, जेवून घ्या ना, खिचडी गार होते. आनंदीची आई म्हणते, अहो जेवायला सुरुवात करा. हे बघा आनंदी सूप प्यायली आहे आणि आता शांत झोपली आहे. आत्ताच सार्थकरावांचा फोन आला होता. तुम्ही नका काळजी करू. अण्णा म्हणतात, घरचं कोण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर घास घशाखाली उतरत नाही, आणि इथे तर आनंदी आहे हॉस्पिटलमध्ये. आनंदीची आई म्हणते, अहो पण आता ती आहे ना व्यवस्थित, संकट टळलं आहे आता, नका काळजी करू, जेवून घ्या बघू. मनोज म्हणतो, अण्णा सगळं चांगलं होणार आहे. तुम्हीच म्हणता ना की चढ गेल्यावर उतार येतो, अंधार गेल्यावर उजेड येतो, तसंच आता होणार आहे. आपल्या आनंदीच्या आयुष्यात आता सुख येणार आहे, सगळं चांगलं होणार आहे, आपल्या सगळ्यांचं चांगलं होणार आहे. अण्णा रडू नका ना प्लीज, तुम्ही असं उपाशी राहू नका. तुम्हीच उपाशी राहिला तर कसं चालणार अण्णा? आपल्याला आनंदीसाठी स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे ना, जेवण करा ना प्लीज. इकडे हॉस्पिटलमध्ये रेश्मा सार्थककडे येते. त्याला हाक मारते. सार्थक म्हणतो, हळू, तुला कळतंय का हे हॉस्पिटल आहे आणि आनंदी झोपलीये, ते दिसत नाही का? हळू बोल जरा. रेश्मा म्हणते, सॉरी सार्थक, खरं तर मी आनंदीलाच बघायला आले होते. सार्थक म्हणतो, आत्ता चाललं का हे डोकं? मला मंदिरात येऊन हे सगळं कशाला करतोयस? हे युजलेस आहे. हे सगळं करण्यापेक्षा ऑफिसमध्ये लक्ष दे, बोललीस ना, त्यापेक्षा इकडे येऊन विचारपूस केली असतीस ना. रेश्मा म्हणते, सार्थक प्लीज मला समजून घे. त्या मोमेंटला काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे कळत नव्हतं. हे बघ, आनंदीसोबत जे काही घडलं त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. तुझी ती मंदिरातली अवस्था बघवत नव्हती मला. माझ्या जागी जर सुधा काकू असत्या तर त्यांनाही तुझी अवस्था बघवली नसती. पण मला कळत नाही हे सगळं कसं घडलं. आपण बोलूयात का बाहेर जाऊन? मला महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी. सार्थक म्हणतो, तुला दिसतेय ना आनंदीची अवस्था काय आहे, आपण नंतर बोलू. पण रेश्मा सार्थकला जबरदस्तीने बाहेर घेऊन जाते. बाहेर आल्यावर सार्थक शकूला सांगतो, शकू आनंदीजवळ जाऊन थांब, मी आलो. बेनारे अंशुमनला बघतात, पण त्याने हॉस्पिटलचा ड्रेस आणि तोंडाला मास्क लावल्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. ते म्हणतात, या माणसाला कुठेतरी पाहिलं आहे. इकडे शकू आनंदीजवळ बसलेली असते. तिथे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल बॉय बनून अंशुमन आत येतो. शकूला म्हणतो, डॉक्टर चेकअपला येत आहेत, तुम्ही जरा बाहेर जाता का?
शकू म्हणते हो आणि ती बाहेर जाते. तुला मी आता नाही सोडणार असं म्हणून तो आनंदीला मारायला उशी घेतो. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात. आनंदीला तपासतात. अंशुमन तेव्हा लपून बसतो. सार्थकला शकू बाहेर दिसते. तो विचारतो, तुला मी आनंदीजवळ थांबायला सांगितलं होतं ना शकू? शकू म्हणते, तिथे डॉक्टर तपासायला आले म्हणून मी बाहेर आले. इकडे आनंदीच्या बाबांना स्वप्न पडते आणि ते दचकून उठतात. आनंदीच्या काळजीने ते सार्थकला फोन करतात. विचारतात, तिकडे सगळं ठीक आहे ना? सार्थक म्हणतो, हो अण्णा, इकडे सगळं ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका, मी आहे इथे. म्हणून फोन ठेवतात. पण अण्णांना खूप अस्वस्थ वाटत असते. इकडे डॉक्टर बाहेर जातात. पुन्हा अंशुमन आनंदीला मारायला येतो. अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.